राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा। राम कृष्ण हरे 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 विठ्ठल केशवा। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। मनुष्याकृति राघवे ख्याति केली। शिळा शिखरे सागरी तारियेली। तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी। जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी। महाराज हा जन्मला मृत्युलोकी। तुझे उपमा नाढळे इहलोकी। भवसिंधुसी बांधिला से तुझेने। अनाथादिना कारणे तुकयाने। तुका भासला मानवी वेशधारी। करे हा लीला विग्रही निर्विकारी। स्वये श्री हरि व्यापकु सर्व जीवा। तुका तो चितो हा पर ब्रह्म ठेवा। जया पूजिले आदरे पांडुरंगे। विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। तनुमानवी दिव्य रूपीच केले। न त्यागी तिये दिव्य लोकाशी नेली। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम। भोगावरी आम्ही घातला पाषाण मरणा मरणा नेली। विश्व तो व्यापक कायमी निराळा। कशासाठी बळा येऊ आता। काय सारोनिया काढावे बाहेरी। अणोणी भितरी काय ठेवू।
केला तरी ओरे वादच कोरडा, बळे घ्यावी पिडा स्वप्नी जित. अवघेची वाण आले तुम्हा घरा, मजुरी मजुरा रोज किर्दी. तुका म्हणे काही नेणे लाभ हानी, असेल तो धनी राखो वाडा. विश्व तो व्यापक कायमी निराळा, कशासाठी बळा येऊ आता. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपली स्थिती प्रगट करतायत. तुकोबाराय म्हणतात की आम्ही भोगावर दगड घातला, म्हणजे भोग संपवला, भोग नष्ट केला, भोग बंद पाडला. भोग शब्दाचा अर्थ आपण दोन प्रकारे काल केला होता. एक पाप पुण्यात्मक जे कर्म आहे तो भोग, किंवा त्या कर्मापासून अनुकूल प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सुखात्मक वा दुःखात्मक जे त्याचा परिणाम फल, त्यालाही काय म्हटलं जातं, भोग म्हटलं जातं. भोग. तर या भोगावर आम्ही दगड घातला. तुकोबारायांना विचारलं, फलात्मक भोगावर दगड घातला की कारणात्मक भोगावर दगड घातला. तुम्ही जी निवृत्ती केली, नाश केला, हे सुख दुःखात्मक प्रत्यक्ष अशा प्रकारची जी फलनिष्पत्ती असते पाप पुण्याची प्रारब्धातल्या, त्याचा नाश केला का पाप पुण्याचाच नाश केला. म्हणजे सुखात्मक आणि दुःखात्मक भोगाचा, फलात्मक भोगाचा नाश केला. शक्य नाही, अशक्यत्वात. का? जर कारण आहे तर कार्य कसं काय नष्ट होईल. प्रारब्धामध्ये जर पाप आणि पुण्य हे जिवंत आहे, तर मग ते त्याचा भोग दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला त्याचा नाश कसा करता येईल. कारण असून कार्य तेवढं नष्ट करणं, ते नष्ट होणंच नाहीये. शास्त्रामध्ये त्याला लयरूप निवृत्ती म्हणतात. आणि लयरूप निवृत्ती ही वास्तविक निवृत्ती नसते. आपल्याकडे त्याला वादळापूर्वीची काय म्हणतात, शांतता म्हणतात. वादळापूर्वीची शांततेला शांतता थोडंच म्हटलं जात. काय हो म्हटले, निवांत आहे. निवांत असतो होय जा, तात्पुरता बसलेला आहे, निवांत कसे झाला. कारणासह जर कार्य जात असेल तर मग ती खरी निवृत्ती आहे. कारण राहून कार्य निवृत्त होणं ही निवृत्ती नाही, लहान पोराची निवृत्ती आहे ती. त्याला निवृत्ती म्हणण्याला काही अर्थ नाही आहे. तेव्हा पाप पुण्य जर शेष असेल तर त्याचा भोग आम्ही नष्ट केला हे जुळत नाही, असं म्हणणं जुळत नाही. बरं ठीक आहे, नष्ट केला. कसा नष्ट केला? तुकोबाराय म्हणतात, पाप पुण्य, प्रारब्धातलं पाप पुण्य काय करतं? प्रत्यक्ष सुख किंवा प्रत्यक्ष दुःख देतं का ते? प्रत्यक्ष सुख आणि प्रत्यक्ष दुःख देण्याचं सामर्थ्य कर्मामध्ये नाही. आलं का लक्षात? कर्मामध्ये प्रत्यक्ष सुख आणि प्रत्यक्ष दुःख देण्याचं सामर्थ्य, कर्मामध्ये परिस्थिती निर्माण करण्याचं सामर्थ्य. एखाद्यानं पुण्य केलेलं असलं की मग त्या पुण्यानं काय केलं, दुकानात गेलं 50-60 किलो सुख घेतलं आणि ते त्याला आणून दिलं, हे बाबा हे तुझं पुण्याचं सुख. किंवा 50-60 किलो एक पोतं भरलं दुःख आणि ते दुःख आणलं आणि त्याच्या दारात ओतलं. असं काही सुख वा दुःख त्या वस्तू ते प्रारब्ध आणून नाही देत. ते अनुकूल प्रतिकूल परिस्थिती निर्माण करतात. आणखीन थोडस पुढे जाऊन सांगू. अनुकूल प्रतिकूल परिस्थितीचा देहाशी संबंध, परिस्थितीचा देहाशी संबंध येतो.
देहावर आणून ती परिस्थिती आदळते. म्हटलं बरोबर आहे, ठीक आहे. पण मग प्रतिकूल परिस्थिती आणल्यानंतर दुःख होतच ना, कारण दुःखाची व्याख्याच ती आहे. प्रतिकूल वेदनीयम दुःखम, अनुकूल वेदनीयम सुखम. अनुकूल आहे अशा प्रकारचं ज्ञान झाल्यानंतर जे होतं त्याचंच नाव सुख आहे. प्रतिकूल आहे असं ज्ञान झाल्यानंतर जे होतं त्याचं नाव दुःख. अशा प्रकारचं आहे. प्रारब्ध सुखदुःख साक्षात जरी आणून देत नसलं तरी सुखदुःखाचं कारण असणारं जे अनुकूल प्रतिकूल परिस्थिती आहे ते आणून निर्माण करतं आणि त्याच्यामुळे सुखदुःख होतात. तेव्हा प्रारब्ध जर आहे तर ते अनुकूल प्रतिकूल परिस्थिती निर्माण करणार, आणि अनुकूल प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली का ती सुखात्मक वा दुःखात्मक भोग दिल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तुम्ही नाश केला या म्हणण्याला काय अर्थ आहे? तुकाराम महाराज म्हणतात, झालं का तुझं म्हणणं? शंका करायचं झालं का? आक्षेप घ्यायचं? आक्षेप नाही, हे वास्तवता आहे. हे काय आहे? वास्तवता आहे. याला आक्षेप कस काय म्हणता तुम्ही? तुकोबाराय म्हणतात, ठीक आहे बरं, वास्तवता तर वास्तवता, कारण याला वास्तव म्हणणं हाही आक्षेपच. आक्षेप कशाला म्हणतात? जसं असतं त्याच्यापेक्षा विरुद्धाच्या प्रकारचं बोलणं हाच काय आक्षेप आहे. मग कसं सांगा तुम्ही भोगाचा नाश कसा केला? कसा पाषाण त्याच्यावर घातला? कसा बंद पाडला? कसा दगड घातला त्याच्यावर? तुकाराम महाराज म्हणतात, हे पाय, परिस्थिती अनुकूल आहे, परिस्थिती प्रतिकूल. पुढे सारखा थोडं पुढे सारखा, बाहेर तिकडे जरा गार झालेलं आहे. या इकडे पुढे, काही इकडे वर बसायला लागलं तर. परिस्थिती जड असते का चेतन असते? परिस्थिती जे अनुकूल असो प्रतिकूल असो ती जड आहे का चेतन आहे? परिस्थिती जड आहे. खांता खांता गाबाळ मिळालं, ते गाबाळ जड आहे का चेतन आहे? जडच आहे ना ते. खांता खांता दुसरे डोक्यावर येऊन पडले, दुसरी भिंत अंगावर पडली, ती तरी काय आहे? जडच आहे. मग जड त्याला म्हणतात जे स्वतःलाही जाणत नाही, दुसऱ्यालाही जाणत नाही. त्याला जाणण्याकरता कुणीतरी दुसरा लागतो. बरोबर. सर्व सामान्य दृष्टीनं अंतःकरणाची वृत्ती लागते, वृत्ती विशिष्ट चैतन्य लागतं. पण त्या चैतन्याच्या ठिकाणी विशिष्टत्व हा व्यवहार होण्याकरता वा जाणण्याचं कार्य होण्याकरता वृत्तीचा त्याला काय लागतो? आधार लागतो. म्हणजे वृत्ती लागते. काय लागते? वृत्ती लागते. सुख वा दुःख होण्याकरता वृत्ती नसेल आणि परिस्थिती असेल तर महाराज कशी परिस्थिती असू द्या त्याला सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही. महाराज एकदम एखादा भयान अशा प्रकारचा विषारी आणि मोठा साप अंगावर येणं, हे परिस्थिती अनुकूल वाटते का प्रतिकूल वाटते तुम्हाला? शंकराला नाही विचारित मी, प्रतिकूल वाटते. कारण काळच म्हणतात लोक त्याला. सर्पाला काय म्हटलं जातं? काळ अशा प्रकारचं म्हणतात. तो अंगावर आला. बरं, माणूस एवढा भित्रा की प्रत्यक्ष साप नाही, चित्रातला साप पाहिल्यानंतर सुद्धा कपडं ओलं करणारा. बरंच काही माणसं, ते काय प्रत्येकाचा अंत करणे, भीती वाटतेच. आमच्याकडे एक ते येडशीला पोरगी होती, तिनं चित्रातला साप पाहिला तरी नुसती बेशुद्ध पडायची माणूस ती. हो, पाहिल्याबरोबर बेशुद्ध व्हायची. चित्रातला आणि मग असा साप अंगावर आला. अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? मनुष्याला दुःख होईल का सुख होईल? आरडल ठाना बोंबलल तो, नाहीतर आरडण्याच्याही पलीकडे जाईल, स्तब्ध होऊन जाईल.
मूर्छा येईल त्याला. पण एक असा भित्रा माणूस, त्याच्या अंगावर साप आला, थोड्या वेळ बसला, तरी पण बोंबलला नाही, घाबरला नाही, आरडला नाही, मूर्छित पडला नाही, आणि त्याला दुःखही झालं नाही. असं जर मी म्हटलं तर तुम्हाला ते खरं वाटेल का खोटं वाटेल? असं जर मी म्हटलं तर खरं वाटेल का खोटं वाटेल? म्हणाल कसं काय शक्य आहे असं? आता एकदम खोटं नाही म्हणता येत मनासमोर बसला असल्यामुळं. कसं शक्य आहे? शक्य असं आहे की तो झोपलेला होता, असं गाढ झोपेत होता, आणि त्याच्या अंगावर असा साप आला. लोकांनी पाहिलं, महाराज लोकांचे बोबडे वळले. आता काय होणार? एवढा मोठा साप आहे, कोणाची हिंमत नाही झाली पुढे यायची, आणि तो त्याच्या अंगावर आहे. पण तो हो नाही की चो नाही महाराज, तो निघूनही गेला. नंतर लांब गेल्यावर लोक पळत आले, आणि मग त्याला उठवलं. खरी तुला काही कुठं असं वर खडल्यासारखं झालं का? म्हणजे वर खडल्यासारखं. म्हणजे त्याला काही दुःख झालं? काही नाही दुःख झालं. एखादा एवढा कामासक्त आहे की चित्र पाहिलं तरी मूर्ख बनणारा, आणि त्याच्याजवळ उर्वशी येऊन बसली. कोण येऊन बसली? उर्वशी. पिक्चर मधली नाही, स्वर्गातली. ती येऊन बसली. आनंद होईल त्याला, कारण तोही झोपलेला. स्वप्नात बी नाही आली, जागृतीतली आली, पण तो झोपलेला. महाराज त्याला आनंद होत नाही, त्याला भीती वाटत नाही. ज्ञानोबा लिहितात, निद्रिताचे अंगेशी साप तैशी उर्वशी. म्हणजे इथं परिस्थिती आहे, काय नाही? भोग नाही. अनुकूल परिस्थिती आहे, प्रतिकूल परिस्थिती आहे, पण सुखात्मकही भोग नाही आणि दुःखात्मकही भोग नाही. का भोग नाही परिस्थिती असून? तर त्याचं कारण आहे, भोग घेणारं जे चित्त आहे, तर ते चित्त अज्ञानामध्ये लीन झालेलं आहे. चित्तच अज्ञानामध्ये लीन झालं असल्यामुळं परिस्थिती असून सुद्धा काय नाही? भोग नाही. म्हटले मग हे तर तुम्हाला मान्य आहे ना, की भोगण्याकरता चित्त रिकामं लागतं. हो, हे तर आम्हाला मान्य करावंच लागेल. मग जे सुखाचा आणि दुःखाचा भोग घेणारं चित्त आहे, आम्ही ते चित्त परमात्म्याच्या ठिकाणी एकरूप करून टाकलं. एकरूप. ते चित्त परमात्म्याला सोडून देहाकडे यायलाच तयार नाही. तो का म्हणे, मग नये वृत्ती वरी सुखाच्या शेजारी पवडेन. ते चित्त जर इकडे सोडून येत नाही, तर देहावर काय येऊन आदळलंय हे काय माहिती? सुखमात्यंतिकम यत्तद बुद्धिग्राह्य मतींद्रियम व्यक्ती यत्र न चैवायम सितश्चलति तत्वतः यम लब्ध्वा च परम लाभम मन्यते अधिकं ततः यस्मिन् स्थितोन दुःखेन गुरुणापि विचाल्यते. गुरुणापि दुःखेन न विचाल्यते. मोठ्या दुःखानेही ते चित्त विचलित होण्याच्या परिस्थितीच्या पुढे ते गेलेले आहे. ज्ञानोबाने त्याच्यावर लिहिलेले, शस्त्रेवरी तोडलिया देह आगी माझी पडलिया चित्त महासुखी पहुडलिया चेवचिने. कशाचा काय भोग होईल? हे प्रारब्ध भोग देईल कोणाला? आदळतील येऊन. अनुकूल प्रतिकूल परिस्थिती त्याच्यावर आदळतील, पण त्या परिस्थितीचं ज्ञान करून घेणारं जे
चित्त आहे ते चित्त आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी, म्हटले आत्म्याच्या ठिकाणी का परमात्म्याच्या ठिकाणी, ही तीच अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये आत्मा आणि परमात्मा एक आहे अशा प्रकारचा अनुभवाला आलेला आहे. आत्मा परमात्मा तर एकच आहे, आत्माचे ब्रह्म, वेदाचा तो सिद्धांत आहे. पण अनुभूतीमध्ये ज्यांच्या आलेला आहे तो भोगावरी आम्ही घातला पाषाण. यालाच म्हणतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. म्हणजे माझा हरीच्या कृपेचा इथं काय संबंध आला, तर त्याच्या कृपेनं ती अवस्था स्थिती प्राप्त झाली ना. परत भक्त जे मिळेल त्याचं कर्तृत्व ते स्वतःकडे कधीच घेत नाहीत, ते सगळं कर्तृत्व त्याने देवाकडे टाकलेलं असतं. तेही म्या केले ऐसे तीही म्हणीये, भगवानच सांगतात. हे खरं म्हणजे माझा काहीच संबंध नाहीये, त्यांचं त्यांच्या कर्माचं त्यांना फल मिळतं, पण ते मी देतो अशा प्रकारचा ते मला काय देतात, मोठेपणा देतात. असा कर्मजन्य जे सुखदुःखात्मक भोग आहे, तर त्या भोगावर या रीतीनं आम्ही काय घातला, पाषाण घातला, दगड घातला. आता कुठलीच परिस्थिती त्याला सुखी बनवू शकत नाही आणि कुठलीच परिस्थिती दुःखीही बनवू शकत नाही. यालाच द्वंद्वातीत अवस्था म्हणतात. तुकोबारे म्हणतात, कोण पुण्य यांचा होईन सेवक. कोणाचा मठ बांधलाय त्याचा नाही. जी ही द्वंद्वाधिक, द्वंद्व अधिक दुराविलेले आहे, द्वंद्व घालवलेला आहे. सुखदुःख संज्ञेर द्वंद्वैर विमुक्तस सुखदुःख संज्ञेहि द्वंद्वैहि विमुक्त. हा द्वंद्वातीत अशा प्रकारचा झालेला आहे. तर द्वंद्वातीत होणं म्हणजे काय आहे, तर चित्तावर त्याचा परिणाम न होणं. चित्ताची जी बैठक आहे ती बैठक न मोडणं, चित्त विचलित न होणं. मग ते दुःखानंच नाही, सुखानं सुद्धा. महाराज, दुःखापेक्षाही सुखानं माणसाचं चित्त फार लवकर विचलित होतं. दुःख तरी सहन करण्याची सवय झालेली असते, सुख सहन करण्याची सवय नसते. दुःखाने मनुष्याच्या चित्तामध्ये फार लवकर तुफान निर्माण होतो, फार लवकर. आणि त्यातले त्यात ज्याला सुखाचे दिवसच माहिती नाहीत, अशाच्या जीवनात जर सुखाचे दिवस आले तर त्याला तर ते फारच जड जातं, ते पचवणं फारच जड जातं. लगेच उतू येतं ते. पहिल्याच निवडणुकीत निवडून आले की उतू येतं, दुसऱ्या बी निवडणुकापर्यंत टिकत नाही. तुफान निर्माण होत असतो. सुखा अनुकूल परिस्थिती जरी निर्माण झाली तरी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यावरही तुफान. असं तुफान ज्याच्या चित्तात निर्माण होत नाही त्याला द्वंद्वातीत म्हणतात. तेव्हा आम्ही या दृष्टीनं भोगावरी आम्ही घातला पाषाण. आता भोग या शब्दाचा अर्थ आपण जर कर्मच घेतला तर मग त्या कर्मावर तुम्ही कसा पाषाण घातला, तर क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. आम्ही ज्ञानाचा दगड घातला त्याच्यावर. आणि मग एकदा अंतःकरणामध्ये अहम ब्रह्मास्मी या स्वरूपाचं खरं शुद्ध निश्चल ब्रह्मज्ञान जर प्रगट झालं, या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. शब्दात्मक ज्ञान नको व संशयात्मक ज्ञान नको. तर त्याचा परिणाम यथै धांसी समिद्धोग्नीर भस्मसात कुरुतेर्जुन ज्ञानाग्निही सर्व कर्माणी. सर्व कर्माणी या शब्दाचा अर्थ आहे क्रियमान कर्माणी, संचित कर्माणी. संचित कर्म आणि क्रियमान कर्म दोन्ही प्रकारचे कर्म काय होऊन जातात, भस्म होऊन जातात. तो काय म्हणे, आम्ही झालो अग्निरूप,
लागोनेदो पाप पुण्यांगा कृत्वापि न निबध्यते कर्मण्य कर्मय पश्येद कर्मणि च कर्मयः सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्म कृत। यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्प विवर्जिता ज्ञानाग्नि सर्व कर्माणि। हा काय तमाहु काय ज्ञानाग्नि दग्ध कर्माणम तर ज्ञानाग्नि दग्ध कर्माणम तर या रूपानं स्वस्वरूपाचं ज्ञान झाल्यामुळं या कर्मावर आम्ही दगड घातला, संपवलं कर्म। ज्ञानाने प्रारब्ध कर्म नाही नष्ट होत। तर तर हे प्रारब्ध नाही नष्ट होत ज्ञानाने, पण मग प्रारब्धाचा भोग चित्तच त्या ठिकाणी असल्यामुळं तोही भोगावा लागत नाही। बाकीच्या तर स्वरूपाने आता कारणच नाही राहिलं तर मग कार्याचा प्रश्नच नाही। असं भोगावरी आम्ही घातला पाषाण, एक काम केलं। दुसरं मरणाने येले, मरणाने येले। महाराज माणसाला बाकीचं काही मानो न मानो हे तर मानावंच लागतं बा। देव मानेल कोणी नाही मानेल, पाप पुण्य मानेल कोणी नाही मानेल, पुनर्जन्म मानेल कोणी नाही मानेल, पण मरण तर त्याच्या बाला मानावं लागत। मरण तर प्रत्यक्ष आहे ना, त्याच्याकरता काही मानण्याचा न मानण्याचा प्रश्नच येत नाही। त्याच्यामुळं बाकीच्या पुढं नाही, पण मरणापुढं सगळ्यांनीच हात टेकले, सगळ्यांनी हात टेकले। मरणाच्या पुढं कोणीच नाही काय करू शकत। अटळ, कटू आणि सत्य आहे मरण। ही अशी घटना आहे, मरण अशा प्रकारची स्थिती आहे की जे अटळ आहे, जे कडू आहे, पुन्हा आवडत नाही कोणालाच। मरण कोणालाच आवडत नाही। किती कुटाणा करून बंगले बांधलेले असतात आणि त्याला ज्या वेळेला मरण समोर काय वाटत असेल बरं त्याला। 30-30, 40-40 वर्ष कामं चालतात त्याची, आणि असं रंगारूपाला येतं। पत्रिका छापलेल्या असतात कशाच्या, वास्तुशांतीच्या, आणि ते समोर चलो एवढा वास्तुशांती झाल, वास्तुशांती घ्यायची झाल, तिथं का हवाचा वशिला चालत हो का, तिथं का मंत्र्याचा वशिला चालत हो का, तिथं काय नाही चाल म्हणजे चाल। काय करता, काही वेळेला चालत नाही। लोक रडत रडत वास्तुशांती करतात। मग असे अनेक आहे। आता परवा इथं काशेगाव जवळ घटना घडली ना, इथं पंढरपूर तालुक्यामध्ये। मागे पाऊस नाही झाला, जास्त पाऊस पडला त्यावेळेस, शेतात बंगला बांधलेला, त्याचे हे छापलेले। दुसऱ्या दिवशी वास्तुशांतीन गावात राहत होते, ते पडकं घर होतं, ते घर रात्रीच पडलं। लहान लहान 4 मुलं जागीच खाला। कटू आहे ते मरण, कोणालाच आवडत नाही। न मरणे निर्विवाद जगा, एका व्यक्तीला नाही, जगा पडी। जगस्पृहेयास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडी। मरण कोणाला आवडत नाही आणि कोणाला चुकत नाही। तुम्हाला आवडो किंवा नाही आवडो, त्या मरणाला आपण फार आवडतो।
कधी कधी महाराज रस्ता सोडून ते असं मधून घुसत. एखाद्यावर फारच जर प्रेम त्याचं वाढलं उचंबळलं तर रस्ता सोडून असं मधून सुद्धा घुसत. शास्त्रामध्ये त्याला अकाल मृत्यू म्हणतात. अकाल मृत्यू. सगळ्यांचंच आयुष्य संपल्यावर मरण होतं असं काही नाही. काही काहीच्या जीवनामध्ये अकाल मृत्यू प्रारब्धामध्ये असे अकाल 2-3 वेळेला 2-3 संकट असतात. त्या संकटात तो मरूही शकतो, त्या संकटातून तो वाचूही शकतो, जगूही शकतो. ते तीर्थ घेत असताना एक श्लोक आहे, अकाल मृत्यू हरणम. याचाच अर्थ आहे अकाल मृत्यू येऊ शकतो. पण जर असं पुण्याचा जबरदस्त पाठिंबा असेल तर मग हा अकाल मृत्यू टळतो. आता काल पूर्ण झाल्यावर मग टळायचा प्रश्नच येत नाही. मग धातया ही पाया पडता नुठी. पण कोण? गतायु. ज्याचं आयुष्यच संपलेलं आहे त्याला तर मरावंच लागतं, प्रश्नच येत नाही. आईशी त्या आयसी मध्ये ते ह्याच्यामध्ये ठेवा, आयसीच म्हणतात ना त्याला, एसीयू ऑक्सिजनच्या ह्याच्यामध्ये ठेवा, का बर्फाच्या लादीत ठेवा, काचेच्या घरात ठेवा, का आणखीन कशात ठेवा. आयुष्य संपल्यानंतर काही प्रश्नच येत नाही, तर त्याला मरावंच लागतं. असं कटू सत्य आहे माणूस, कटू सत्य. नको वाटतं मला. माणसाला असा मार्ग सापडलेला नाही त्याच्यातून सुटण्याचा. मार्ग नाही असं नाही, पण सर्वसामान्य माणसाला तो काय झालेला नाही, सापडलेला नाही. आणि म्हणून मग नाविलाज म्हणून त्याच्या अधीन स्वतःला करून देतात माणसं. काय चालू अलीकडे तर मरणाचं फारच प्रेम उचंबळलंय. पहिली माणसं म्हातारी होऊन मरत होती, आता सुधारणा झाली ना. आता मरण्याकरता म्हातारा नाही व्हावं लागत, आता तरुणीच माणसं जास्त मरतात. बरंच तरुण मरणं म्हणजे हानिकारक. म्हातारा मनुष्य मरला तर काही वाटत नाही, वाटण्याचं काही कारणही नाही, कारण त्याचा आता कालच कोणता असतो, मरणाचा असतो. त्याच्या मरणामध्ये त्याचं पण चांगलं आहे, त्याच्या मरणामध्ये घरच्याचं पण चांगलं आहे, त्याच्या मरणामध्ये देशाचं पण चांगलं आहे, कारण त्याचं काल संपलेलं आहे. ज्याचं आयुष्य संपलेलं असतं त्या इमारतीला सुद्धा बोर्ड लावले जातात की हे आता काढा. अजून तसं माणसाला नाही बोर्ड लावण्याचे शासनाने हे केलेले, नाही तर आता हे संपवा. काही देशामध्ये तसा कायदा आहे, तुमच्याकडून जर काही होत नसेल तर तुम्ही इंजेक्शन घेऊन काय करू शकता, मरू शकता. कारण कालावधी संपलेला आहे त्याचा, त्याचे ठराविक जे हे आयुष्य आहे ते संपलेलं आहे. तरुण मनुष्य जर एखादा मेला, भयान असतं महाराज. त्याच्याकरता तर भयान आहेच आहे, पण त्याची पत्नी तरुण असते, मुलं लहान लहान असतात. एखाद्या वेळेला कदाचित आई वडिलाला तो एकटाच असतो आणि आई वडील थकलेले असतात. काय बेततं त्यांच्यावर. डोक्यावरचं छप्पर गेल्यासारखं अशा प्रकारचं होतं. सगळे काही पारमार्थिक विवेक प्राप्त झालेले थोडेच असतात. एकामेकाच्या आधारावर माणसं जीवन जगत असतात. आणि असं कमवतं एखादं व्यक्तिमत्व जर अकाली अशा प्रकारच्या काळाच्या घशामध्ये गेलं तर सगळंच्या सगळं ते कुटुंब उघडं पडतं, रस्त्यावर येतं महाराज. त्याच्या मुली लग्नाला आलेल्या असतात. कौटुंबिक दृष्टीनं, त्याच्या बाकीच्या गणगोताच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं, सगळ्याच दृष्टीनं ती मोठी काय असते, हानी असते, हानी. हे सगळं खरं असलं तरी काही उपाय तर नाहीये. नाविलाज. डॉक्टरला बी लक्षात येत नाही शेवटपर्यंत की एखादा ह्याला रोग आहे म्हणून. मरण कोणाला सावडत नाही, मरण चांगलंही नाही. सगळ्यांना असं वाटतं की आपण आपलं मरण लांबावं, किंवा नसलं चुकत तर.
माणसं बिमार वगैरे झाल्यानंतर दवाखान्यामध्ये जे जातात तिथं हजारो नाही लाखो रुपये खर्च करतात, तर फार डॉक्टरवर श्रद्धा असते म्हणून दान द्यावं बा. डॉक्टरला दान दिल्यानंतर मनुष्य स्वर्गाला जातो. दातव्यमिति दानम दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम श्रुतम असं म्हणत नाही. मग आता आपण दवाखान्यात गेलो, डॉक्टरने इलाज केला की आपण पुन्हा कधीच मरणार नाही म्हणून तसं बी नाही. मग कशा करता जातो? लगेच नको ना, जरा पुढं ढकलण्याकरता. काय पैसे जायचे जे जाऊ द्या म्हणतात डॉक्टर साहेब, पण बरा झाला पाहिजे, बरा झाला पाहिजे, पुढं ढकलावं एवढं तरी आहे. तुकोबाराय म्हणतात असं सगळ्यांना प्रतिकूल असणारं, सगळ्यांना नको वाटणारं, अटळ असणारं, कटू असणारं, सत्य असणारं जे मरण आहे, आम्ही त्या मरणाला मारणारं मरणाचं मरण आणलं. मरणाचं मरण आणलं म्हणजे आमचं मरण मेलं, मरणाला मारलं, काळाला मारलं. मरण माझे मरवणी गेले, मज केले अमर. मरणाला आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य रडती. त्याचा द्रुपद काय? आनंदे दाटली तिही त्रिभुवने. तर मरणाला आम्ही अशा प्रकारचं मारलं. मस्त एका अभंगात फार सुंदर अशा प्रकारचा त्या मरणाच्या मृत्यूचा काय केलेला आहे, सोहळा वर्णन केलेला आहे. लक्ष्याला ठाव, हा झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी. फिरविला घट, फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. दिली तिळांजळी कुळनाम रूपासी, शरीर ज्याचे त्याचे समर्पिले. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजळला दीप गुरु कृपा. तर या मरणाचं मरण आम्ही आणलं, म्हणजे मरणाला मारलं. आम्ही अशी साधना केली, आम्ही असा उपाय केला की आमचं मरण नाही चुकवलं, आम्हाला मारणारं जे मरण होतं ना त्यालाच खलास करून टाकलं. कंसाचं तरी काय चूक होतो? कंसाला तेच वाटत होतं जे तुकाराम महाराजांनी आज केले, त्याला तेच करायचं होतं. कारण आकाशवाणीने त्याला सांगितलं होतं की हिचा 8वा मारणार आहे, मग याचा काळ आहे म्हणजे तो मरण आहे. आणि मग त्याला मारण्याकरता तो प्रयत्न करत होता. त्याला वाटलं तर हिचा 8वा मारणार आहे तर हिलाच खलास करतो, मग हिला काय राहणार नाही, 8वा होणारच नाही. आणि 8वा झालाच नाही, अमरसिंह होऊन जाईल नव्हे. म्हणून त्यांनी प्रयत्न केला होता. तुकोबाराय म्हणतात मरणाला आम्ही मारणं, मरणाचं मरण आणलं. मरण आणि येले कसं आणलं? कंसाकडून जे साध्य नाही झालं. महाराज हिरण्यकश्यपूने एवढी जी तपश्चर्या केली होती, न भूतो न भविष्यती, तीही याच्याच करता की मरण नको, मी अमर बनावं. हिरण्यकश्यपूला नाही जमलं. इतकंच नाही, या जगाचा जो उत्पादक आहे ब्रह्मदेव, अशा प्रकारचं ज्याचं नाव आहे, त्या ब्रह्मदेवाला नाही जमलं, त्यालाही मरावं लागतं. म्हणजे त्याने मरणाला मारलं नाही, तुकाराम महाराजांनी मारलं ना, कसं काय मारलं? तुकोबाराय तुम्ही म्हणता की आम्ही मरणाचं मरण आणलं, मरणाला मारलं, तर मग मरणाला मारता येतं का? आणि मारता येतं तर ते कसं मारता येतं? कसं मारलं तुम्ही मरणाला? मरण आणि येले कशा प्रकारे? मरण कटू आहे हे निश्चित आहे,
खरंच प्रत्यक्ष मरणाची क्रिया, मरणाची घटना ही तर माणसाला प्रतिकूल असते, याच्यात आश्चर्य नाही. मरण हा शब्द सुद्धा माणसाला अशुभ वाटतो. शुभ शुभ बोला म्हणतात, शुभ शुभ बोला. अगा मरहा बोल न सहाती, मरहा बोल न सहाती. पोरग खेळत असलं एखाद्या शेजाऱ्याच्या दारात काही थोडंफार घाणगीन केली, कधी 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 वाजव, ए तिकडे मर ना. नुसतं त्याच्या आईनं ऐकावं बा आपल्या पोराला ही काय म्हणली, मर म्हटली. आता ती म्हणजे काय दुर्वासृषी आहे का, काही भली तपश्चर्या केलेली आहे तिनं की ती मर म्हटल्यानंतर हे लगच मरल. हे तर हिलाही माहिती आहे ना की तिच्या मरण्याने हे काय मरणार नाहीये, पण मग मर का म्हटलं. लगेच भांडणं झुपतात. महाराज तुझ्या बापाचं आहे का अंगण, सरकारी रस्ता आहे, आगन माझं पोरग तिथं. मरण आवडत नाही, मरण शब्द आवडत नाही. मरणाची घटना कुणीही मेलं तरी माणसाच्या तोंडात रडत जरी नसला तरी चकचकत वाजल्याशिवाय अरे अरे वाईट झालं हो म्हणतातच का, वाईट झालं म्हणतात. कुणीही मेलं तरी वाईट झालं अशा प्रकारचं म्हटलं जातं. आवडत नाही, तिकडं जात नाही. तिथून गेला तर त्याचंही अंतःकरण कळवळून अशा प्रकारचं जातं. तेव्हा अशा प्रकारचं जे मरण आहे, त्या मरणाला तुम्ही मारलं, आम्हालाही सांगा ना कसं मारलं. आम्ही मारतो. मरण आवडत नाही हे खरं. माणसं रडतात, दुःखी होतात. तसं प्रामाणिकपणे जर विचार केला तटस्थ होऊन, तर मरण चांगलं का वाईट बरं. तुमचं काय मत आहे मास्तर, मरण चांगलं आहे का वाईट आहे. मी ती वेळ फिर नाही म्हणत, फक्त माझा प्रश्न आहे, उत्तर मला प्रश्नाचं हवंय. मरण चांगलं आहे का वाईट आहे. तुम्ही चांगलं आहे म्हणा, मी लगेच उद्या येताना बाटली घेऊन येतो. तर तसं पाहिलं तर मरण चांगलं आहे. तुम्हाला सांगू, मरण आहे म्हणून जगण्याचा आनंद आहे. जगातला मृत्यू जर रिटायर केला, महाराज जगण्यात आनंदच नाही राहणार. आज अशी परिस्थिती आहे, विज्ञानाच्या शोधामुळं थोडस मरण लांबलंय. अकाली मृत्यू जेवढे पूर्वी होत होते, बाल मृत्यू, हे साथीच्या रोगाचे मृत्यू, अकाली मृत्यू, तेवढे आज नाही होत. केवढी भयान परिस्थिती आहे महाराज. कुठेही जा म्हाताऱ्याची संख्या जास्त आहे. ठीक आहे, आपण परमार्थात आहे, आपली वृत्ती आनंदामध्ये रंगलेली, काही वाटत नाही. कित्येक माणसं असे आहे त्याला जगण्याचा आनंद नाही आणि मरण येत नाही. जगण्याचा आनंद नाही, काही होत बी नाही, काही करायसारखं नाही बी, आणि मरणही येत नाही. नुसतं थोडासा दर लांबलाय तर ही परिस्थिती आहे. मरण जर लगेच निघून गेलं आणि राहिलंच नाही तर माणसाला फाश्या घ्याव्या लागतील, पण मग फाशी घेऊन बी येणार नाही, कारण मरणच नाही. तर मग फाशी घेतली तरी काय मरण येईल. केवढी भयान परिस्थिती होईल. मृत्यूचा दर नुसता कमी झालाय तर पहिलं 2 किंवा 3च बास म्हणत होते, नंतर ते 2वर आले, आता तर 2त 1 म्हणतात. एकाची 2ची आता जुनी गोष्ट झाली. आता 2 हात फक्त 1च पाहिजे, नंतर तर बंद. अवघडच होऊन जाईल ना, अवघडच होऊन जाईल, कारण जमीन तेवढीच.
राहण्याची जागा तेवढीच आहे, साधन सामुग्री तेवढ्याच आहे, आणि काणारेवाड या दृष्टीने ते विचार करतात. हे आता 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 बंदच करू नका, उत्पादन सक्तीनं बंद करावं लागेल. सक्तीनं जर मरण गेलं तर नाही, मग सगळ्यालाच करावं लागेल. मग काय आता हिंदू मुस्लिम आलाय. जर मृत्यूच जगातून बाजूला झाला, हे प्रत्येक देशात आहेच नाही. आपल्या देशात फक्त तसला मूर्खपणाचा लाड आहे, बाकीच्या देशात नाही. चीनमध्ये गोळ्या घातल्या, मरण आवश्यक आहे. अकाली नको, पण तरी मरण काय आहे, आवश्यक. अशा प्रकारचं मग नको का वाटतं? जर आवश्यक आहे तर आवश्यक असणं वेगळं आणि आवडणं वेगळं. आलं का लक्षामध्ये? आवश्यक असणं वेगळं आणि आवडणं वेगळं. माणसाला आवडीचं मिळालं की दुःख सुख होतं, आणि अनावडीचं मिळालं की दुःख होतं. आवश्यक मिळाल्यावर सुख होतं असा नाही माणसाचा स्वभाव. आवश्यकचा संबंध नसतो, आवडीचा संबंध असतो. लहान पोराला खाऊ आणल्यावर आनंद होतो का पेटी पेन्सिल आणल्यावर, पाटी पेन्सिल आणल्यावर आनंद होतो? त्याला आवश्यक काय आहे? खाऊ आवश्यक आहे का पाटी पेन्सिल आवश्यक आहे? त्याला आवश्यक पाटी पेन्सिल असेल, पण पाटी पेन्सिल आणल्यावर त्याला नाही आनंद होत. त्याला आनंद होत असतो खाऊ आणल्यानंतर, कारण त्याला खाऊ आवडतो. मरण आवश्यक आहे, पण माणसाला आवडत नाही. का नाही आवडत? का आवडत नाही? काय घडतं नेमकं मृत्यूच्या वेळेला? कशाला म्हणतात मरण? सर्वसाधारण मरण व्यवहारातलं जे मरण आहे, तर ते कशाला म्हणतात मरण? मरण म्हणजे काय आहे? स्थूल शरीरातून लिंग शरीर निघून जाणं, प्राण निघून जाणं, जीव निघून जाणं. तर प्राण असो जीव असो तो काही एकटा जात नाही. मनःष्ठा निंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती शरीराने यदवाप्नोती. तर ही सगळी इंद्रिय बरोबर घेऊन जातो. घेऊन गेला तर त्याच्यामध्ये असं वाईट काय आहे? दुःख होण्याचं कारण काय आहे? तर दुःख होण्याचं कारण हे असतं की या शरीरावर प्रेम असतं. मरणाचं दुःख का होतं? तर शरीरावर काय असतं? प्रेम असतं. प्रेम शरीरावर आपलं जे मनुष्य प्रेम जे करत असतो, त्या प्रेमाचे दोन प्रकार आहेत, अंग आणि अंगी. शेष आणि शेषी. शेषी म्हणजे प्रधान, अंग मुख्य, अंगी म्हणजे मुख्य प्रधान, आणि शेष म्हणजे गौण. तसं माणसाच्या प्रेमातही हे दोन प्रकार असतात. आपलं आपल्यावरही प्रेम असतं स्वतःवर, आणि आपलं दुसरे ज्याला आपण आपलं मानलेलं आहे त्याच्यावर आहे. म्हणजेच अहम आणि मम. जे आपल्याला मम वाटतात त्यांच्यावरही आपण काय करतो? प्रेम करतो. आणि अहमवरही आपलं प्रेम असतं, पण अहमवरचं प्रेम विशेष असतं. ममवरचं प्रेम त्याच्या मानाने थोडंसं ढिसाळच राहतं, कमीच राहतं. सगळ्यात प्रेमाचा विषय आपला अहम राहतो. म्हणून तर आत्म्याची व्याख्याच ज्ञानोबरायांनी अशी केलेली आहे, निरुपचार प्रेमा विषय होय तोची आत्मा. निरुपचार प्रेमाचा जो विषय होतो त्याला काय म्हणावं? आत्मा. अशा प्रकारचं म्हणावं. चारच प्रकारच्या वस्तू आहेत जगामध्ये. आत्मा, प्रिय, द्वेष आणि उदास्य. जगात ज्या वस्तू आहेत त्याचे चार प्रकार आहेत. काही उदास्य असतात, काही द्वेष असतात, काही प्रिय असतात, आणि चौथा आत्मा असतो. आत्मा. आत्म्याला सोडून बाकीच्या तीन वस्तू आहेत, प्रिय, द्वेष, उदास्य, नाही का? आता हे
घड्याळ आहे, त्याचं नाव घड्याळ आहे, टाइम देतं. पण तुम्हाला हे तुमचा आत्मा आहे नाही, प्रिय आहे तुम्हाला. मला तर सावध राहावं लागेल मग. द्वेष आहे नाही, मग कसं आहे? उदास्य. उदास्य. दुसऱ्याच्या वस्तू विषयी मनुष्य कसा असतो? उदास असतो. उदास्य. आपल्याला प्रतिकूल असेल तर त्या वस्तूविषयी मनुष्याच्या मनामध्ये द्वेष असतो, म्हणजे त्याच्या दृष्टीनं ती वस्तू द्वेष्य आहे, उदास्य आहेत. आणि आपल्या ज्या वस्तू आहेत, आपल्याला अनुकूल ज्या वस्तू आहेत, त्याविषयी त्या माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रेम असतं, म्हणजे त्या प्रिय आहेत. आणि जी वस्तू उदास्य नाही, जी वस्तू द्वेष्य नाही, जी वस्तू प्रिय नाही, ती वस्तू कोण असते? आत्मा. आत्मा. कारण तो अतिप्रिय असतो, नुसता प्रिय नसतो आत्मा, अतिप्रिय असतो. अतिप्रिय. तर अहमचा जो विषय आहे तो आत्मा आहे. आणि आपण अज्ञानी अवस्थेमध्ये देहाला काय मानत असतो? अहम मानत असतो. अहम म्हणजे देहावर जे प्रेम असतं ते आत्मा म्हणून प्रेम असते. जे देहखंडानाम आत्मा. ईश्वर पाषाण प्रतिमा या बरोधी प्रमा ढळोची नेणे. देहखंडानाम आत्मा. देहावर आपलं प्रेम माझा देह म्हणून नाही असत. म्हणताना जरी म्हणत असला माझं शरीर, पण अनुभवामध्ये असं असतं मी शरीर, मी शरीर नाही का. अध्यासाचे विचित्रच काम आहे. देहाचे धर्म त्याचा आत्मा म्हणून अध्यास होतो, देहाचा अहम म्हणून नाही अध्यास होत. त्याच्या धर्माचा अध्यास होतो. मी काळा, मी गोरा, मी उंच, मी ठेंगणा, मी लठ्ठ, मी सडपातळ. आता लठ्ठ कोण आहे? शरीर आहे. पण मी लठ्ठ म्हणतो, आणि लठ्ठपणा हा शरीराचा धर्म आहे. शरीराचा धर्म लठ्ठपणा आहे. मी शरीर नाही म्हणत सहसा, पण मी लठ्ठ आहे म्हणतो. मी देह आहे नाही म्हणत, पण मी काळा आहे म्हणतो. म्हणजे देहाचा अध्यास नाही अहम रूपाने होत, देहाचा अध्यास मम रूपानेच असतो. माझा देह म्हणतो, पण देहाच्या धर्माचा अहम रूपाने अध्यास होतो. कधी कधी त्या वस्तूच्या कार्याचा अहम रूपाने अध्यास होतो. मी पाहतो. आता पाहणं हा धर्म कोणाचा आहे? डोळ्याचा आहे. डोळा पाहत असतो का मी पाहतो? आपण किती शहाणे याच्याबद्दल चाललं. आपण मानतो स्वतःला की आपण लयच अक्कलवान आहे. मी डोळा आहे असं कोणीच म्हणत नाही. डोळ्याच्या ठिकाणी अहम हा अध्यास नाही, डोळ्याच्या ठिकाणी मम अध्यास आहे. माझाच डोळा म्हणेल, माझा डोळा दुखतोय, माझा डोळा लाल झालाय, माझा डोळा चिपडलाय, माझा डोळा आमचा झालाय, माझा डोळा तमका झालाय. पण त्या डोळ्याचा जो धर्म आहे पाहणं, तर ते म्हणत असताना मग तो त्याचा धर्म आपल्यावर लादून घेतो. मी पाहतो, मी पाहिलं नाही, मी पाहिलं नाही. तर देहावर आत्मा म्हणून प्रेम केलेलं असतं, आत्मा म्हणून, आपलं स्वरूप म्हणून. आणि मग मृत्यू जो नको वाटतो तो याच्याकरता नको वाटतो की त्या देहाला सोडावं लागतं. त्यावेळेस मृत्यूच्या वेळेस देहाला सोडावं लागतं महाराज. आणि मग अत्यंत प्रेमाच्या विषयाला सोडत असताना काय वेदना होतात, जो शोक होतो त्या शोकाचं वर्णन शब्दात येत असतं. आपला म्हणून ज्याच्यावर खूप प्रेम केलेलं आहे त्याचा सुद्धा वियोग होत असताना शोक होतो. तर मी म्हणून ज्याच्यावर प्रेम केलेलं आहे त्याचा किती शोक होत, म्हणजे किती दुःख होत असेल. आणि म्हणून मरण नको वाटतं. तर मास्तर आपल्याला जिवंतपणे मरण नको वाटतं, मरण आलेलं नसतं तेव्हा नको वाटतं का आल्यावर नको वाटतं? म्हणजे ज्या वेळेला आपल्याला मरण पुढे आलेलं नाही त्याही वेळेला नको वाटतं का प्रत्यक्ष पुढे आल्यावर नको वाटतं?
परत ज्या वेळेला नसतं त्याही वेळेला ते काय वाटतं, नकोच वाटतं. मग आता त्यांनी जर ते दुःख सहनच केलेलं नाही तर त्याला नको का वाटतं? अजून मेलाय का? मेला नाही. मग मरणाच्या वेळेला काय दुःख होतं ते अजून काय झालेलं नाही, अनुभवलेलंच नाही. मग तो अगोदरच नको वाटायचं का कारण? ठीक आहे, मेला मग खूप दुःख झालं, मग आता नको बा मला, मग ठीक आहे. अगोदरच नको का वाटतं? तर त्याचं खरं कारण असं आहे की तो अनेक वेळेला मेलेला आहे. मरणाचा अनुभव अनेक वेळेला त्याने घेतलेला आहे. ते असं स्पष्ट जरी जाणवत नसलं तरी त्याचं एक प्रकारचं भयगंड त्याच्या चित्तामध्ये आहे. जन्मलेल्या मुलाची स्तनपानाकडे जी प्रवृत्ती होते की नाही, ती प्रवृत्ती तर ती कशामुळे होते? त्याने अजून पिलंच नाही. भूक त्याला लागलेली आहे हे ठीक आहे, पण आपली भूक पिल्यानंतर नष्ट होते हे त्याला अजून माहितीच नाही, तो पिलेलाच नाही. मग त्याची प्रवृत्ती पिण्याकडे का होते? तर याचा अर्थ आहे की मागच्या जन्मामध्ये त्याने ते स्तनपान केलेलं असतं, त्याचे संस्कार असतात, त्याचे संस्कार त्याच्या ठिकाणी असतात. तर मरणाचं नको वाटण्याचं, वाईट वाटण्याचं मुख्य कारण आहे देहाचा संबंध सुटतो. देहाचा संबंध सोडावा लागतो मृत्यूच्या वेळेला. देहाचं तादात्म्य असतं, तो संबंध सोडणं याला काय जातं, जड जातं. बरं, याच्या इच्छेनं सुटत असलं तर ती गोष्ट वेगळी, दुसऱ्याच्या जबरदस्तीनं तो सुटतो आणि म्हणून दुःख असतं. देह वैकल्याचा वारा जणे लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचा पांजरा सुईत येते. तर मरण जे नको आहे ते दुःख होतं म्हणून नको आहे. ते ठीक आहे हो, नको काय याचं तुम्ही विश्लेषण केलं. मरणाला तुकोबारायांनी मारलं कसं हे तसंच राहिलेलं आहे. त्याचं चिंतन उद्या करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल.